नमस्कार. सर्व श्रोत्यांचे ऑनलाईन युवा कीर्तन स्पर्धा महोत्सवामध्ये मनपूर्वक स्वागत. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, असे म्हणत कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावून त्या उजेडामध्ये सर्व समाज उजाळून निघाला पाहिजे, हेच ध्येय समोर ठेवून कितीतरी वर्षापासून ही धर्म पताका अनेक संत कीर्तनकार आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहे. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा इतक्या वर्षानंतरही तेच समाज प्रबोधनाचे काम अव्याहतपणे करते आहे. प्रत्येक समाजाची आणि राष्ट्राची यशस्वीता ही त्या त्या समाजाच्या सांस्कृतिक सभ्यतेवर अवलंबून असते आणि म्हणूनच कीर्तनाकडे नवीन पिढीने वळणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळ इंदूर आणि श्री दत्त मंदिर जबलपूर ह्यांचा हा एक प्रयत्न, ऑनलाईन युवा कीर्तन स्पर्धा महोत्सव. परमपूज्य श्री अण्णा महाराज यांच्या प्रेरणेने साकारलेला कार्यक्रम. 15 स्पर्धकांना घेऊन ही स्पर्धा संपन्न करायची होती, पण या स्पर्धेला इतका प्रतिसाद मिळाला की आता 20 स्पर्धकांना घेऊन हा कार्यक्रम संपन्न होत आहे. या अनोख्या स्पर्धेचे निर्णायक आहे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. न. ची अप्पा मार्जने बुवा. आपण गेली कित्येक वर्ष कीर्तनकार प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करीत आहे. अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित ज्येष्ठ कीर्तनकार, त्याचबरोबर ही परंपरा नव्या पिढीमध्ये रुजावी म्हणून सतत प्रयत्नशील राहून कीर्तन शिबिरांचे आयोजन करतात. आजच्या या कार्यक्रमाच्या आपल्या विशेष पाहुणे आहे आदरणीय सुमित्राताई महाजन. 1989 सालापासून इंदूर मतदारसंघातून सलग 8 वेळा निवडून आलेल्या आदरणीय सुमित्राताई महाजन, पूर्व सांसद आणि पूर्व लोकसभा स्पीकर यांचे या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आदरणीय सुमित्राताई महाजन, इंदूरच्या प्रत्येक मराठी संस्था मराठी कार्यक्रमांना आपली उपस्थिती असते, आपलं मार्गदर्शन असतं. अशा आदरणीय सुमित्राताई महाजन यांचे अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळ इंदूर आणि श्री दत्त मंदिर जबलपूर यांच्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. आदरणीय सुमित्राताईंना मी आग्रह करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून या स्पर्धेची सुरुवात करावी. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नरः. अधिक मास युवा कीर्तन महोत्सवाचा आज प्रारंभ होत आहे. आमच्या इंदोरच्या लोकप्रिय पूर्व लोकसभा स्पीकर आणि स्वतः उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार आणि कीर्तनावर प्रेम करणाऱ्या अशा सुमित्राताई महाजन यांनी आज या कार्यक्रमाचा उद्घाटन केलं आहे. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. आता मी आमच्या ताईंना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद स्वरूप 2 शब्द बोलावे. अखिल भारतीय कीर्तन प्रसारक मंडळातर्फे खूप एक चांगला उपक्रम आज सुरू केला जातोय. अधिक मास तर आहेच आणि म्हणून या अधिक मासामध्ये असं आहे की जितकं जास्तीत जास्त तुम्ही देवाची आळवणी कराल, देवाला आठवाल, ते चांगलंच मानलं जातं. आणि कीर्तन ही सुद्धा एक प्रकारची देवाची आळवणी, परंतु सामूहिक रीतीने केलेली आळवणी आहे. ती देवाला आळवायचं, पण सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांनी एकाच रंगामध्ये रंगून एक प्रकारे देवाचं भजन करायचं, आळवायचं, आठवायचं. ह्यालाच मी कीर्तन म्हणेन. आणि असा हा कीर्तन प्रसंग आज इथे सुरू होतोय.
आणि युवा कीर्तनकार खरोखरच हे फार एक जरुरी गोष्ट आहे. कारण आपला जो तरुण समाज आहे, जो खरं पुढे आपलं राष्ट्र घडवणार आहे, अशा या तरुण समाजाला सुद्धा आपल्या सगळ्या परंपरा, आपल्या पद्धती हे जाणून घ्यायला तर पाहिजेतच, पण त्यांनीच त्या पुढे न्यायच्या. आणि म्हणून ही जी कीर्तनाची एक परंपरा आहे, ज्या योगे अत्यंत मधुरपणे देवाला आठवलं जातं, आळवलं जातं. आणि त्या पद्धतीने आज हा कीर्तनाचा येथे तरुण लोकांची एक स्पर्धा, एक प्रकारची म्हणायला स्पर्धा आहे, पण निदान तरुणांनी भाग घेऊन तरुणांनी ही कीर्तन परंपरा, नारदीय कीर्तन परंपरा पुढे न्यावी ह्या उत्साहाने, अभय मानकीने आणि त्याच्या सगळ्या सहयोगाने हा जो उपक्रम सुरू केला, मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते, शुभकामना देते. आणि याच्यात सुद्धा लॉकडाऊनमध्ये जे एक प्रकारे झालं होतं की हताशा थोडी आली होती, काय करायचं, पुढे कसं होणार. ज्यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत त्यांना चिंता होती, कुणाची जर प्रायव्हेट नोकरी असेल त्याला चिंता होती की पुढे माझी नोकरी काय मिळेल की नाही, अनेक गोष्टी होत्या. आणि म्हणून घराघरात अनेक गृहिणींनी अनेक उपक्रम सुरू केले आणि ते छोटे छोटे उपक्रम करून तसे अर्थातच नेहमी गृहिणी घराला हातभार लावतच असते, पण आणखी एक प्रकारे समर्थपणे पुढे येण्यासाठी म्हणून जे हातभार लावले जातात ते आणि नवीन काहीतरी उपक्रम सुरू केले जातात ते त्या ह्याच्यासाठी सुद्धा अभयनी जे 7-8-10 जणांना ते आता तुम्हाला सांगतीलच गोळा केले आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा सुद्धा याच्या योगे एक जो प्रयत्न केला जातोय त्याचं सुद्धा मी अभिनंदन करते. धन्यवाद. नमस्कार, मी दीपाली दुरापे तोपखानेवाले. मी शाळेमध्ये शिक्षिका असून माझा हा डेकोरेटिव्ह आयटम्सचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय मी गेल्या वर्षी माझ्या पतीच्या निधनानंतर स्वतःला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याकरता सुरू केला. असं म्हणतात, हिम्मते मर्दा तो मदते खुदा. तर मी जेव्हा पुढे वाढण्याचा प्रयत्न केला तर देवानी मला भरभरून साथ दिला. लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, खूप प्रोत्साहन मिळालं आणि या व्यवसायामुळे मी खूप आनंदात आहे. आजकाल व्यस्ततेमुळे घरच्या स्त्रियांना रांगोळ्या काढायला वेळ नसतो, घराच्या सजावटीकरता अशा वस्तू हव्या असतात की ज्या शॉर्ट आणि स्वीट्समध्ये पटकन अवेलेबल किंवा अरेंज करता येईल. तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत या सगळ्या आपल्या आवश्यकतांना पूर्ण करणाऱ्या आहेत. ही ताट रांगोळी आहे, ही ॲक्च्युली वुडन आहे आणि ह्याला आपण ताट रांगोळी म्हणूनही यूज करू शकतो आणि ह्याला गणपतीच्या दिवसात किंवा पूजेला, सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मागे जर ते लावलं तर ही मेहराब म्हणून सुद्धा उपयोगाला येईल. त्यासोबत अधिक मास येत आहे. अधिक मासाला लेकीला, जावयाला वाण देण्याकरता ही कॅन्डलवाली रांगोळी उपलब्ध आहे, जी तुमच्या लेकीला दिवाळीच्या वेळेस सुद्धा कामास येईल. त्यासोबत शुभलाभचे प्रकार आहेत, रांगोळ्या आहेत. आजकाल पावसाचा काही भरोसा नाहीये, कधी पण पाऊस येतो. तर या रांगोळ्या जर का तुम्ही मांडल्या तर या तुमच्या रांगोळ्या पाण्याने सुद्धा पुसल्या नाही जाणार. हे हँगिंग आहे, हे तुम्ही पूजेच्या ठिकाणी, दाराला, खिडकीला, विंडोला कुठेही जर का लावलं तर तुमच्या घराला चार चांद शोभाला तुमच्या फार सुंदर दिसतील. तर माझं हे सगळ्यांना एक नम्र निवेदन होतं की या सगळ्या वस्तूंना आपण चांगला प्रतिसाद द्यावा आणि प्रतिसाद देऊन पुढे वाढवावं, कारण या सगळ्या वस्तू या सगळ्यांच्याच घरामध्ये उपयोग होणाऱ्या आहेत. तर ह्याच्याकरता चांगला विचार करावा. आणि माझा मोबाईल नंबर मी सांगत आहे 8319462608. धन्यवाद. या ऑनलाईन स्पर्धेची पहिली स्पर्धक म्हणून आपल्यासमोर येत आहे यवतमाळची कुमारी सई पंचभाई. ही वयाच्या 7व्या वर्षीपासून आपली कीर्तन सेवा देत आहे. आपले गुरु आहे ह भ प नची अप्पा मार्जने बुवा, ह भ प श्री कुबेर बुवा नागपूर आणि नारद मंदिर येथे आपल्याला ह भ प चारुदत्त आफळे यांचंही मार्गदर्शन मिळालं आहे. तर सईला या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो
वरदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं त्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोध
कीर्तनाच्या पूर्वरंगाच्या निरूपणाचा भंग आहे. मोकळे मन रसाळ वाणी त्याची गुणी संपन्न. तुकाराम महाराज म्हणतात की तो व्यक्ती सर्वगुण संपन्न होय ज्याचे मन मोकळे व वाणी रसाळ आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या धावपळीत माणूस मनाचा मोकळेपणा विसरलाय हो. त्याच्याकडे ज्ञान, गुणवत्ता, पैसा अमाप आहे, पण जगण्यासाठीचा मनाचा मोकळेपणा नाही. मोबाईल, कम्प्युटर, इंटरनेट, लक्झरी कार, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, बँकेत लॉकर आहे, परंतु कोणाशी हसून बोलण्यास वेळच नाही हो. त्याच्या गाडीला वेग प्रचंड आहे, पण कुणाला थांबून कसा आहेस हे विचारण्यास वेळ नाही हो. त्याने विटेला वीट जोडून गगनचुंबी इमारती बांधल्यात, मात्र माणसे जोडण्यात अपयशी ठरला. पैशाने श्रीमंत पण मनाने गरीब झाला. मोकळ्या मनाचा अलंकार हरविलेला माणूस गर्दीत असूनही एकटा आहे बरं का. अभ्यासाच्या पाटीवर यशाची अक्षरे लिहिता लिहिता कधी कपाळावर अटी आणि पोटात गाठी निर्माण होतात माहीतच पडत नाही. कष्ट घेतले म्हणून शिष्ट, कार घेतली म्हणून अहंकार आणि कॉफी टी घेतल्याने कपटी असा काय व्यक्ती बनला असेल हो. अशा सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. एक दिन बिक जाएगा माटी के मोल, जग में रह जाएंगे प्यारे तेरे बोल. मोकळ्या मनाचा अलंकार हरविलेल्या माणसाने लक्षात घेतले पाहिजे. माटी कहे कुमार सू काहे मोहे रोंदे, एक दिन ऐसा आवेगा मैं रोन दूंगी तो है. म्हणून मोकळ्या मनाने जगाला आलिंगन दिले पाहिजे, जगाला आपलंसं केलं पाहिजे. मरण्याआधी जगाला काहीतरी देऊन गेले पाहिजे. मृत्यूच्या गावाला जाण्याआधी जीवनाच्या घरचा पाहुणचार जोऱ्यात घेऊया. काय म्हटले मी? मृत्यूच्या गावाला जाण्याआधी जीवनाच्या घरचा पाहुणचार जोऱ्यात घेऊया. मोकळ्या मनाच्या शालीची ऊब घेऊन नात्यांचा बगीचा फुलवूया. अहो, मन फुलासारखं असतं, पूर्ण फुललेल्या पुष्पात सुंदर पाकळ्या, सुगंध आकर्षित रंग, गोड मकरंद असतो. अहो, मनालाही सद्गुणांच्या पाकळ्या असतात. एक पाकळी आनंदाची, दुसरी पावित्र्याची, तिसरी सुगंधाची, चौथी अविद्येची. अशा अनेक गुणांच्या पाकळ्या एकत्र करून एक मनोरूपी फूल बनतं. या संपूर्ण उमललेल्या फुलाचे पावित्र्य सगळ्यांपर्यंत पोहोचू द्यावा अशीच इच्छा तुकाराम महाराजांची सुद्धा असते. आणि म्हणून ते आपल्या मूळ पद्यात म्हणतात, आणि उत्तर रंगाला सुरुवात करते. मंडळी, उत्तर रंगाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या साथीदारांची तुम्हाला ओळख करून देते. माझ्या उजव्या हातावर तबल्यावर बसले आहेत सौरभ दादा देवधर आणि माझ्या डाव्या हातावर संवादिनीवर बसले आहे चंद्रकांत दादा राठोड. आता मी उत्तर रंगाला सुरुवात करते. मंडळी, आपण पूर्वरंगात बघितलं की जो व्यक्ती ज्याचे मन मोकळे असतात, वाणी रसाळ असते, तो त्याच्या आयुष्यात नेहमी यश कमवतो, यशस्वी होतो. आणि एकलव्य हे त्याचे एकमात्र उदाहरण आहे. तेव्हा आज त्यांची कथा ऐकूयात. महाभारतातील फार महत्वाचे नसले तरीही लक्षवेधी चरित्र म्हणजे एकलव्य होय. महाभारतात काहीच प्रसंगांमध्ये एकलव्याचा उल्लेख आढळतो, मात्र या उल्लेखांनी समस्त इतिहासाला एकलव्याची दखल घ्यायला भाग पाडले.
अगदी भगवान कृष्ण अर्जुनानंतर जर कोणत्या चरित्राची चर्चा होत असेल तर तो म्हणजे एकलव्य होय. सगळ्यात जास्त दृष्टांत जर कोणाची दिले जात असेल तर तो म्हणजे एकलव्य होय. कोण आहे हा एकलव्य? महाभारत काळात शृंगवेरपूर नावाचे राज्य होते. हे राज्य आजचे प्रयाग, ज्याला आपण अलाहाबाद असे म्हणतो, या दरम्यान पसरले होते. या राज्याचा राजा व्यात्राज हिरण्यधनु होता. हिरण्यधनु आदिवासी लोकांचा राजा होता. तो प्रचंड बलशाली महान योद्धा होता. शृंगवेरपूर ही त्या राज्याची राजधानी होती. शृंगवेरपूर, मथुरा व हस्तिनापूर इत्यादी राज्यांएवढं बलशाली राज्य होतं. निषादराज व्यात्राज हिरण्यधनु व राणी सुलेखा यांना पुत्र प्राप्ती झाली. त्या पुत्राचे नाव अभिज्ञून असे ठेवण्यात आले. बालपणी सगळे त्याला अभय नावाने ओळखायचे. बालपणीच हा अभय अस्त्र शस्त्र अभ्यासात पारंगत होता. त्याची अभ्यासातली एकाग्रता व एकनिष्ठता बघून त्याच्या गुरुने त्याला एकलव्य असे नाव दिले. मंडळी, यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एकलव्य हा एक राजकुमार होता. साधारण तुमच्या आणि माझ्या समोर असं सादर केलं जातं की एकलव्य हा एक जंगलात राहणारा गरीब मुलगा होता. मात्र हे खोटे आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की एकलव्य अस्त्रशस्त्र अभ्यासात पारंगत होता. एकलव्य तरुण झाला, त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि त्याचा विवाह व्यात्राज हिरण्यधनुच्या मित्राच्या मुलीच्या सोबत झाला, जिचे नाव सुनीता होते. एकलव्याने दरम्यानच्या काळात धनुर्विद्येचे शिक्षण प्राप्त केले होते. मात्र तो या शिक्षणाने आनंदी नव्हता. त्याला पुढील धनुर्विद्येचे शिक्षण प्रसिद्ध गुरु द्रोणाचार्य यांच्यापासून घेण्याचे ठरविले त्याने. मंडळी, आता यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की एकलव्य युवा असताना म्हणजे तरुण असताना गुरु द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायला गेला. आणि दुसरी गोष्ट अशी की गुरु द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकायला जाण्याआधीच तो धनुर्विद्येबद्दल बरेच काही शिकलेला होता. एकलव्य युवा आहे, त्याचे शरीर पिळदार आहे. महाभारतातील युवक म्हणजे आपल्या येथील 10वी-12वीतील विद्यार्थी होय. एकलव्य 6 फूट उंच, प्रचंड बलशाली महान योद्धा होता. तो वाघासारखा बाणेदार तर हरिणासारखा वेगवान होता. हेल्थ इज वेल्थ हे एकलव्याला चांगलेच माहिती होते. शरीर देवाचे मंदिर आहे, त्या पावित्र्याला राखले पाहिजे, म्हणून रोज व्यायाम केला पाहिजे. शरीर आणि मन सुदृढ ठेवले पाहिजे. सामान्य एकलव्य, जगप्रसिद्ध एकलव्य होण्यामागे त्याने त्याच्या शरीरावर घेतलेल्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. आजही आपल्याला काही यशस्वी माणसे दिसतात जे आपल्या शरीरावर योग्य लक्ष देतात, जसे की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, बाबा रामदेव. अशी अनेक उदाहरणे घेता येईल ज्यांनी व्यायाम केली, योग केली आणि शरीर कमविले. आणि म्हणूनच शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्याला स्वस्थ ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हणतात, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर.
द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकण्याची इच्छा आपल्या वडिलांकडे प्रदर्शित केली. राजा हिरण्यधनुला माहिती होते की गुरु द्रोणाचार्य फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवतात. त्यांनी ही गोष्ट एकलव्याला सांगितली. मात्र एकलव्याला धनुर्विद्येतील श्रेष्ठ योद्धा व्हायचे होते. त्याने विचार केला, स्वतःच्या ज्ञानाने गुरु द्रोणाचार्यांना प्रभावित करून त्यांचा शिष्य व्हावं. म्हणून एकलव्य गुरु द्रोणाचार्यांना भेटायला गेला. स्वतःची ओळख सांगितली. तो शस्त्र अस्त्र कलेत कसा निपुण आहे याबाबत माहिती दिली. त्याने गुरु द्रोणाचार्यांना प्रभावित करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि शेवटी आपली इच्छा मांडली. तो म्हणाला, गुरुदेव, मला तुमचा शिष्य होण्याची इच्छा आहे. तुमच्याकडनं धनुर्विद्या शिकण्याची इच्छा आहे. काय तुम्ही मला आपला गुरु म्हणून स्वीकाराल? गुरु द्रोणाचार्य एकलव्याच्या कलेवर प्रभावित झाले होते. ते म्हणाले, एकलव्य, तू गुणी आहेस, तू श्रेष्ठ योद्धा आहेस, परंतु मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करू शकत नाही. त्यावर एकलव्य म्हणाला, का गुरुदेव? तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार का करू शकत नाही? योद्धा बलवान असे तुझसी, योद्धा बलवान असे तुझसी, एकलव्य असे म्हणे जे जगती. तू शस्त्रास्त्र विशारद, तू शस्त्रास्त्र विशारद, जगी श्रेष्ठ शिष्य तुझसे वदती. राम 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 हरे हरे राम 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 सीतापती राम 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 रघुत्तम राम 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 सीतापती राम 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 हरे हरे राम राम. एकलव्य म्हणाला, का गुरुदेव? तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार का करू शकत नाही? माझ्यात काही कमी आहे का? गुरु द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्य, मी पोटार्थी आहे, अर्थात विद्यादान करून अर्थार्जन करतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास तर हस्तिनापूरच्या राजाशी माझा करार आहे. त्याचे नियम आहे की मी फक्त ब्राह्मण आणि क्षत्रिय विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवली पाहिजे. त्यावर एकलव्य म्हणाला, गुरुदेव, हा तर अन्याय आहे. मी ब्राह्मण नाही किंवा मी क्षत्रिय नाही म्हणून मला शिक्षण नाही. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्य, नियम आणि धोरण राजा बनवितो, बाकी सगळे त्याचे पालन करीत असतात. मी राजाचा सेवक आहे, माझ्या मर्यादा आहे, तेव्हा मी तुझा शिष्य म्हणून स्वीकार करू शकत नाही. असे जर केले तर राजा माझ्यावर नाराज होईल, मी शिक्षेस पात्र होईल. एकलव्य दुःखी मनाने, जड अंतःकरणाने एकलव्य परतला. त्याने विचार केला, गुरु द्रोणाचार्यांची खरंच असहाय्यता होती की त्यांना मला शिकवायचे नव्हते. शिक्षण घेणे हे माझे प्रण आहे, गुरु द्रोणाचार्यांचे नाही. त्यांच्याबद्दल नकारार्थी विचार करण्यापेक्षा मी स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःला श्रेष्ठ धनुर्धर म्हणून सिद्ध करायला पाहिजे. यासाठी स्वतः मेहनत केली पाहिजे. मंडळी, एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांचा तिरस्कार का केला नाही? त्यांचा पुतळा का उभारला? असे प्रश्न आपल्यालाही पडत असतील. तर याचे उत्तर असे आहे की एकलव्याला गुरुचे मूल्य माहिती होते. एकलव्याला प्राथमिक शिक्षणाचे धडे गुरुकडूनच प्राप्त झाले होते. सामान्य मुलांप्रमाणे एकलव्यालाही गुरूंनी शिकविले होते. गुरु द्रोणाचार्यांकडे जाण्याआधी एकलव्यालाही शिक्षकांनीच शिकविले होते. तेव्हा गुरुशिवाय ज्ञान नाही हे एकलव्याला चांगलेच माहिती होते. गुरुवरील निष्ठा, प्रेम, आदर, आज्ञाधारकता एक श्रेष्ठ शिष्य बनवितो. गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला गुरु होण्यास नकार दिला, परंतु एकलव्याने शिष्य होण्यास नकार दिला नाही. त्याने गुरु बदलविण्याचा विचारही केला नाही. एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांची घृणा केली नाही. आव्हान स्वीकारले, गुरुविने शिक्षण घेण्याची परंपरा सुरू करण्याची शपथ घेतली. ज्या गुरुने शिकविणे नाकारले त्याच गुरूंचा पुतळा उभारला, प्रेरणा घेतली आणि धनुर्विद्येला प्रारंभ केला. आव्हाने कुणाची भीक नसतात.
आव्हाने असतात स्वतःची सामर्थ्य. जग जिंकायचे म्हटल्यावर स्वतः चालावे लागतात. दुसऱ्यांची बोट पकडून किती काळ चालणार. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. सहस्त्र भास्कर एक हो, ब्रह्मांड विस्फोट तेज हो. दशाननाचा मुक्तिराम तू, हिंदू धर्म विवेक हो. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. संस्कार श्लोक समर्थ हो, अभंग वेद अर्थ हो. भीष्म प्रतिज्ञेत व्यक्त कृष्ण शिष्य पार्थ तू. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. कर सामर्थ्य संवर्धन. हिंदू ध्वज उतुंग हो, सह्याद्री तू अभंग हो. शिवबाचा शौर्यनाद तू, विजयी पर्व स्तंभ हो. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. वायुपुत्र तू थेट धडक दे, अनुरेणूंना आकाश भेट दे. कर सामर्थ्य संवर्धन, उचल पुन्हा तू गोवर्धन. एकलव्याने विना गुरु धनुर्विद्येत श्रेष्ठत्व प्राप्त करायला सुरुवात केली. गुरुशिवाय ज्ञान नाही हे तर सत्यच आहे, परंतु गुरु नसेल तर काय ज्ञान प्राप्त करू नये. एकीकडे गुरु द्रोणाचार्य, अर्जुन, युधिष्ठिर, भीम इत्यादींना धनुर्विद्या शिकवत होते, तर गुरु द्रोणाचार्यांच्या प्रतीकापासून प्रेरणा घेऊन एकलव्य धनुर्विद्या शिकत होता. आता या परिस्थितीत मी तुम्हाला विचारते, एकलव्य श्रेष्ठ की अर्जुन? एकलव्य श्रेष्ठ असे जर तुम्हाला वाटत असेल तर मी सांगू इच्छिते, इथे बसलेल्या प्रत्येक एका अर्जुनात एक एकलव्य लपलेला आहे. असामान्य गोष्टी माणसाच्या जगात करीत असतात, तेव्हा एकलव्याचा मार्ग अवलंबा. वर्ग कोणताही असो, अभ्यास करताना नेहमी नजरेसमोर एकलव्य असला पाहिजे. गुरु माणूस आहे, तो कमजोर पडू शकतो, मात्र विद्यार्थ्याने कमजोर पडायला नको. एकाग्रता, एकनिष्ठता, प्रचंड मेहनत, अचूकता, सातत्य म्हणजे एकलव्य होय. तेव्हा मंडळी, यश, चमत्कार जादू टोना करून मिळत नाही, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. तेव्हा आपलं ध्येय अचूक ठेवा, ध्येयाकडे आगेकूच करा. समस्या, अडथळे येतील, मात्र बाजीगर तोच जो त्या समस्या आणि अडथळ्यांना हरवितो. कारण डर के आगे जीत है, डर के आगे जीत है. अपयशाच्या अपमानाने खचून जाऊ नका. जेवढा मोठा अपमान तेवढे मोठे रचनात्मक झाले पाहिजे, कन्स्ट्रक्टिव्ह झाले पाहिजे. या जगात पदोपदी अपमान सहन करून पुढे जावे लागते, तेव्हा अपमानाचा घूट गिळा, कन्स्ट्रक्टिव्ह बना. पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती. बेहोश होऊन धावलो ध्येय पथावरती. कधी न थांबलो विश्रांती, सव पाहिले न मागे. बांधून शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे, बांधून शकले कीर्तीचे वा प्रीतीचे धागे. मला तुमच्या सन्मानार्थ, एकलव्याच्या सन्मानार्थ म्हणावेसे वाटते, तू शख्स कही, तू अक्स कही, तू कष्ट नित्य प्रेरणा त्याग है. तू पुरुषोत्तम, तू उत्तमोत्तम, तू श्वास हव्यास व्यास है. प्रथा नहीं प्रथा सही, तू शांत सा तूफान है. तू मंद मंद गंध सुगंध, हर क्षितिज तेरा सम्मान है. तुझे जीतना वही जहां हारना नहीं, बलस्थल ही तेरी दुंदुबी है. तू अकल्प, तू विकल्प, अपरिहार्यता का तू अर्थ है. तू रंग संग अंग अभंग, प्रेरणा श्रुत अपरंपार है. तू शस्त्र अस्त्र चारित्र चरित्र, जन जन का आशावाद है, जन जन का आशावाद है. एके दिवशी गुरु द्रोणाचार्य त्यांच्या काही शिष्यांसोबत आणि कुत्र्यासोबत एका अरण्यात शिकारीसाठी निघाले. ते योगायोगाने त्याच अरण्यात गेले जिथे एकलव्य राहत होता, धनुर्विद्येची साधना करीत होता. गुरु द्रोणाचार्यांचा कुत्रा रस्ता चुकून एकलव्याच्या आश्रमात पोहोचला. एकलव्याने प्रथम कुत्र्याकडे लक्ष दिले नाही, परंतु आपल्या साधनेत खोळंबा होतो आहे हे बघितलं आणि एकलव्याने कुत्र्याच्या जिभेवर बाण फेकले. हे होते एकलव्याचे कौशल्य. यावरनं एकलव्य किती श्रेष्ठ धनुर्धर असेल हे लक्षात येईल. जिभेवर बाण लागलेला कुत्रा पळत पळत गुरु द्रोणाचार्यांकडे गेला. कुत्र्याच्या जिभेला बाण लागलेला बघून गुरु द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटले. अर्जुनासहित समस्त कौरव पांडवांना धक्का बसला. जी कला
अर्जुन म्हणाला, गुरुदेव, जी कला तुम्ही मला शिकविली नाही ती कला प्राप्त असणारा कोण श्रेष्ठ धनुर्धर आहे? गुरु द्रोणाचार्यांकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता ते त्या आश्रमात गेले. एकलव्य आपली धनुर्विद्येची साधना करीत होता. एकलव्य म्हणाला, गुरुदेव, गुरुदेव, आपण येथे यज्ञाने दानाने वेदाने शक्य होय न तपाने, दर्शन गुरुचे ऐसे जे झाले मज शक्य आज भाग्याने. राम 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 हरे हरे राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 हरे हरे राम राम. एकलव्य म्हणाला, गुरुदेव, गुरुदेव, आपण येथे. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, कुत्र्याच्या जिभेवर तू बाण भेदलेस. एकलव्य म्हणाला, माफ करा गुरुदेव, मुक्या प्राण्यावर मी प्रहार नव्हता करायला पाहिजे, परंतु त्याच्या भुंकण्याने माझ्या साधनेत व्यत्यय येत होता, तेव्हा त्याचे भुंकणे बंद करण्याकरिता मला त्याच्या जिभेवर बाण भेदावे लागले. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, कोण आहे तुझे गुरु? कोणी शिकवली तुला धनुर्विद्या? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, माझे गुरु आहेत गुरु द्रोणाचार्य, त्यांच्यापासूनच मी धनुर्विद्या शिकलो आहे. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, मी तुला ज्ञान दिले नाही, तुला शिकविले नाही, तेव्हा मी तुझा गुरु कसा होईल? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, तुम्हाला मला शिष्य म्हणून स्वीकारायला अडचण होती, परंतु मला तुम्हाला गुरु म्हणून स्वीकारायला कोणतीच अडचण नव्हती. एक श्रेष्ठ शिष्य बनण्याकरिता एका महान गुरुची गरज असते. एक श्रेष्ठ शिष्य बनण्याकरिता एका महान गुरुची गरज असते. तेव्हाच आपल्या परवानगीशिवाय आपला पुतळा उभारला, त्यापासून प्रेरणा घेतली आणि धनुर्विद्येला प्रारंभ केला. तेव्हा आपणच माझे गुरु झालात ना. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, इतकी अचूकता कशी साध्य केलीस एकलव्या? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, सुईच्या टोकाची ज्याला आभाळभर माहिती असते त्याला विद्वान म्हणतात. सुईच्या टोकाची ज्याला आभाळभर माहिती असते त्याला विद्वान म्हणतात. तर अचूक नेम येईपर्यंत अहोरात्र वेद घेणारा धनुर्धर होय. अहो, अभ्यासालाही थकवा यावा एवढा अभ्यास केला गुरुदेव, बस एवढेच काय ते केले. गुरु द्रोण म्हणाले, तुला इतर शिष्यांसारखे खेळावेसे नाही वाटले, मनोरंजन करावेसे नाही वाटले, या अभ्यासाचा कंटाळा नाही आला? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, शूर वीर अर्जुनाला अभ्यासाचा कंटाळा येत नाही. गुरु द्रोणाचार्यांचा आवडते शिष्य असलेल्या अर्जुनाला मनोरंजनात वेळ घालावेसे वाटत नाही. धनुर्धर अर्जुनाला अभ्यासाचा कंटाळा येत नाही, मग गुरुदेव, गुरु नसलेल्या ब्राह्मण वा क्षत्रिय नसलेल्या एकलव्याला थकून कसे चालेल? मला तर अर्जुनापेक्षा 3 पट जास्त मेहनत करावी लागेल ना गुरुदेव. गुरु द्रोणाचार्यांना एकलव्यामध्ये असामान्य धनुर्धारी दिसला, अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर दिसला. गुरूंना अर्जुनाला दिलेल्या वचनाची आठवण झाली. गुरूंनी अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचे वचन दिले होते आणि हेच वचन पाळण्यासाठी गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला एक प्रश्न विचारला. एकलव्या, तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनून काय करणार आहेस? एकलव्य म्हणाला, गुरुदेव, गुरुदेव, मला सेनापती व्हायचं आहे. गुरु द्रोणाचार्य म्हणाले, तुला कोणत्या सेनेचा सेनापती व्हायचा आहे? एकलव्य म्हणाला, मला माझ्या बाबांच्या सेनेचा सेनापती व्हायचा आहे. राजा व्यातराज हिरण्यधनु राजा जरासंधाच्या सेनेशी निगडित होता. तो नेहमी जरासंधाच्या सेनेकडून लढायचा. राजा जरासंध मथुरा व हस्तिनापूरचा शत्रू होता.
अर्थातच भगवान कृष्ण अर्जुनाचा शत्रू होता. पुढे जाऊन एकलव्य जरासंधाच्या सेनेत जाणार, तो अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ धनुर्धर होणार, ही काळजी गुरुद्रोणाचार्यांना होऊ लागली. गुरुद्रोणाचार्यांना भविष्याची काळजी होऊ लागली. धर्म विरुद्ध अधर्म, यात अधर्माच्या बाजूने एकलव्य राहणार आणि धर्माच्या बाजूने राहणाऱ्या अर्जुनासाठी तो मोठा आव्हान होणार, याची काळजी गुरुद्रोणाचार्यांना होऊ लागली. आणि म्हणून काही क्षणानंतर गुरुद्रोणाचार्य म्हणाले, एकलव्य, माझ्या परवानगीशिवाय माझा पुतळा उभारला, त्यापासून ज्ञान प्राप्त केले, आता गुरु दक्षिणा तरी देणार आहेस की नाही? ओहो, एकलव्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही. कारण एकलव्याची इच्छा होती की आपण गुरुद्रोणाचार्यांचे शिष्य म्हणून ओळखले जावे. त्याला माहिती आहे आपली स्वप्न पूर्ण होणे ही अवघड गोष्ट आहे, कारण त्यासाठी स्वप्नपूर्तीच्या वेळेची शांतपणे वाट बघावी लागते, संयम ठेवावा लागतो आणि संयम ठेवून योग्य क्षणाची वाट बघणे यासारखे दुसरे अवघड काम नाही. एकलव्य म्हणाला, गुरुदेव गुरुदेव सांगा, तुम्हाला काय गुरुदक्षिणा हवी, मी द्यायला तयार आहे. गुरुद्रोणाचार्य म्हणाले, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. एकलव्य जवळ गुरुचरणा प्रती दिव्य परीक्षा देती. एकलव्य जवळ गुरुचरणा प्रती दिव्य परीक्षा देती. निष्ठा ध्येया वासविना कधी, निष्ठा ध्येया वासविना कधी, चढते मागे पुढतीया. साधुजी राजा राम कमोजिया. साधुजी एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता आपल्या जवळच्या खडग्याच्या मदतीने उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदक्षिणा म्हणून गुरुद्रोणाचार्यांना देऊन दिला. केला अभिषेक, केला अभिषेक, केला
एकलव्याचा अंगठा गुरुदक्षिणेत घेतला आणि इतिहासात गुरुच्या आदर्शाला गालबोट लागली. महाभारत काळापासून तर आजपर्यंत गुरु शिष्य नात्याच्या परंपरेला लागलेला हा कलंक अधिकाधिक गडद झालेला दिसतो. मात्र वाईटातही चांगल्याची बीजे पेरली गेली असतात. एकलव्य शिष्यांच्या परंपरेत सर्वोच्च स्थानावर विराजमान झाला. विना गुरु घडलेले एकलव्य बघायलाही मिळते. कुत्र्याच्या जिभेवर बाण भेदणारे एकलव्यही बघायला मिळते. मात्र स्वतःचा अंगठा गुरुदक्षिणेत देणारा एकलव्य भूतोन भविष्यातही होता. अर्थात महाभारताच्या आधीही नव्हता आणि या जगात पुन्हा कधी होणारही नाही. गुरु द्रोणाचार्यांच्या एका चुकीने एकलव्याला इतिहासात आदर्शाचा ध्रुव तारा बनवून दिला. गुरु द्रोणाचार्यांनी आता हा योगायोग होता की गुरु द्रोणाचार्यांनी हे मुद्दाम केलं हे काही सांगता येत नाही. मंडळी, एकलव्याने जर अंगठा दिला नसताना तर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला असता. अर्जुन, युधिष्ठिर, भीम यांच्यासारखा तोही इतिहासात ओळखला गेला असता. परंतु तो एकलव्य बनला नसता. एकलव्य होण्याचे भाग्य अर्जुन, युधिष्ठिर, भीम कुणालाच प्राप्त झाले नाही. देवांना सुद्धा प्राप्त झाली नाही, कारण त्यांनी तेवढं समर्पणच दिलं नाही. तेव्हा मित्रांनो, श्रोतेजन हो, इतिहासाच्या पानावर स्वतःचे नाव कोरायचे असेल तर सर्वोच्च समर्पण देण्याची तयारी ठेवायला हवी. सर्वोच्च समर्पण पैसा, प्रतिष्ठा कदाचित देणार नाही, मात्र हेच आपला मार्ग निर्माण करते. हे मार्ग प्रेरणेचे स्रोत बनतात आणि या प्रेरणादायी मार्गावरनं येणाऱ्या हजारो पिढ्या वाटचाल करीत असतात. एकलव्य तुमच्या आणि माझ्यासाठी दिशा दर्शवणारा दीपस्तंभ बनला. आता आपली वेळ आहे. येणाऱ्या नव्या भारतासाठी, नव्या विश्वासाठी आपण दीपस्तंभ बनवूया. जग जिंकूया. भारत मातेचे शिर उंच उंच नेऊया. हे चिदान दे ग देवा, देवा हे चिदान देवा, देवा हे चिदान दे ग देवा. तुझी शरण व्हावा, व्हावा तुझी शरण
नमस्कार श्रोतजन हो, इथे मी माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देते. धन्यवाद. आज आपण कुमारी सईचं सुश्राव्य असं कीर्तन ऐकलं. आपल्यासमोर दुसरी स्पर्धक राहील. सर्व बाल कीर्तनकारांचे आपण असेच कौतुक करावे हीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा. त्यानंतर आजच्या आरतीसाठी मी आमंत्रित करत आहे ॲडव्होकेट सुधाताई पंडित, अध्यक्ष श्री दत्त भजन मंडळ यांना आमंत्रित करत आहे. सुधाताई पंडित. त्रिगुणात्मक